वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे उद्धव यांच्या दौऱ्यासंदर्भात। उद्धव यांचा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात कोकण दौरा असणार आहे। रायगडमध्ये 1 आणि 2 फेब्रुवारीला उद्धव यांचा दौरा असणार आहे। उद्धव यांच्या सभा होणार आहेत, 6 सभा होणार आहेत आणि जनसंवाद यात्रेतून शिवसैनिक आणि नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात उद्धव यांचा कोकण दौरा असणार आहे। रायगडमध्ये 1 आणि 2 फेब्रुवारीला उद्धव यांच्या एकूण 6 सभा होणार आहेत। या 6 सभेच्या माध्यमातून उद्धव आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे या सभांकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। नेमकं उद्धव या सभा दरम्यान कोणकोणते नवीन मुद्दे उपस्थित करतायत, कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सगळे पक्ष तयारीला लागले आहेत आणि त्याच अनुषंगानं या सभा देखील तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। अजेश, उद्धव यांचा महत्त्वाचा असा हा दौरा आहे, कोकण दौरा आहे, ज्या दौऱ्या दरम्यान त्यांच्या 6 सभा होणार आहेत। काय या 6 सभांबद्दल अधिक सांगाल? मिनल, नक्कीच काही दिवसातच आता लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होतील आणि या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आपापल्या पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। फेब्रुवारीच्या पहिल्याच अर्थात 1 आणि 2 तारखेला उद्धव ठाकरेंचा रायगड दौरा आता निश्चित झाला आहे। या दौऱ्यात ते एकूण 6 सभा घेणार आहेत। यामध्ये आपण पाहिलात तर पहिल्या दिवशी पेण, अलिबाग आणि रोहा या ठिकाणी ते सभा घेऊन तिथल्या शिवसैनिकांशी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात 2 तारखेला ते म्हसला, पोलादपूर आणि माणगाव या ठिकाणी सभा घेतील। एकंदरीतच राजकीय परिस्थिती आपण पाहिली तर फार सर्वच पक्षाचे नेते हे आता निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत आणि यातच उद्धव ठाकरेंचा हा रायगड दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। संभाव्य उमेदवार असणारे आनंद गीते या दौऱ्यात सोबत असतील, त्याचबरोबर सुभाष देसाई जे नेते आहेत ते देखील या दौऱ्यात असतील आणि महत्त्वपूर्ण दौरा हा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानला जातोय। नीलम, अगदी अजेश, आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून खरंच त्यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे या दौऱ्या दरम्यान आणि या सभा दरम्यान उद्धव गटाकडे यावेळी कोणते नवीन मुद्दे असू शकतात याबद्दल काही माहिती मिळते का? एकंदरीतच आपण राजकीय परिस्थिती बघितली तर रायगडमधील सुरुवातीचे शिवसेनेचे 3 आमदार होते, त्यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासोबत गेल्याच्या नंतर पक्षाची मोठी हानी रायगड जिल्ह्यात झाली। कारण रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्याच्यात पहिली मोठी निवडणूक म्हणजे लोकसभेची येते आणि या लोकसभेच्या निवडणुकीला ठराविक मुद्दे घेऊन उद्धव गटाचे जे नेते आहेत ते संवाद साधणार आहेत। कशा पद्धतीने गद्दारी केली हा प्रमुख मुद्दा या लोकसभेच्या निवडणुकीत राहणार आहे आणि त्याच्यात शिवसैनिकांच्या काय अडचणी आहेत, पक्षाची मजबूतीकरण कशा पद्धतीने करायला हवं, नागरिकांशी संवाद या संपूर्ण दौऱ्यात उद्धव ठाकरे साधणार आहेत। नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार रायगड मध्ये येऊन हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।